वेलकम बॅक टू डे 13 ऑफ आवर बेसिक मेकअप सिरीज. आज आपण बघणार आहोत अबाउट बेकिंग. ती किचन वाली बेकिंग नाही, फेस वाली बेकिंग. आपण शिकणार आहोत अबाउट कॉम्पॅक्ट पावडर, लूज पावडर अँड HD पावडर. नावातच आहे लूज पावडर म्हणजे जे लूज असतं, कॉम्पॅक्ट पावडर म्हणजे जे कॉम्पॅक्ट असतं. आय नो. फर्स्ट थिंग माझ्यासाठी काय वर्क होतं मी तुम्हाला सांगते. सो माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसत असेल की मी फक्त कॉम्पॅक्ट पावडर्स यूज करते, 2 डिफरंट टाईपचे. एक येतं हे मेबेलिनचं कॉम्पॅक्ट पावडर आणि दुसरं येतं हे मॅकवाला कॉम्पॅक्ट पावडर. तर जे पावडर आहे मी अंडर आईजसाठी सेट करण्यासाठी यूज करते, जिथे मला क्रीजेस जास्त पडतात. म्हणजेच अंडर आईज झालं, इकडे लाफ लाईन झालं. त्यांचं पावडर मी ऑल ओव्हर द फेस यूज करते. मला थोडासा नॅचरल फिनिश हवा असतो म्हणून मी ते यूज करत असते. तर लूज पावडर, कॉम्पॅक्ट पावडर आणि HD पावडर कधी कधी वापरायचं ते आपण बघूया. पण लक्षात ठेवा, पार्टी फंक्शन्स वगैरे असतील तर लूज पावडर वापरायचा. नॅचरल एव्हरीडे मेकअप साठी तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर्स यूज करू शकता. सो हे HD पावडर जे आहे आपण ऑल ओव्हर द फेस लावत नाही. जिथे आपल्याला ब्राईटनिंग इफेक्ट द्यायचा असतो तिथेच आपण हे वाला पावडर वापरतो. और तुमचं लूज पावडर असं काही दिसतं. कॉम्पॅक्ट पावडर एकदम थिक मध्ये असतं. फिनिशिंग पावडर हे व्हाईट कलरच्या शेड मध्ये असतं. मोस्ट ऑफ द टाइम आपण लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर असंच वापरत असतो. जे फिनिशिंग पावडर आहे और HD पावडर आहे त्याचा यूज कधीतरीच होतो. लूज पावडर कधी आणि कसं यूज करायचं मी तुम्हाला सांगते. हे जस्ट पावडरी असतं. सेकंड म्हणजे ते लेस कव्हरेज देतं. थर्ड म्हणजे तुमच्या अंडर आईज और क्रीज लाईन सेट करण्यासाठी तुम्ही लूज पावडर्स यूज करू शकता. तर ते लॉंग लास्टिंग असतं, त्याच्यामुळे तुमचा मेकअप टिकून राहतो. कडे लूज पावडर असलंच पाहिजे. सो नेक्स्ट आहे कॉम्पॅक्ट पावडर. थिक, कॉम्पॅक्ट आणि थोडंसं हेविश असतं. कप टचअप साठी यूज होतं. नाही तर तुम्ही एव्हरीडे पण यूज करू शकता. किंवा जास्त पावडरी लुक नकोय त्याच्यासाठी आपण कॉम्पॅक्ट पावडर यूज करतो. सो लूज पावडर आणि कॉम्पॅक्ट पावडर कसं अप्लाय करायचं, डायरेक्ट तुम्ही ब्रशने अप्लाय करू नका. असे मार्केटमध्ये पफ्स येतात. पावडर घ्यायचा, हातावर इव्हन आउट करायचा आणि मग नंतर जेंटली असं प्रेस करायचा तुमच्या अंडर आईजवर तुम्हाला जिथे लावायचं तिकडे. सो मोस्ट ऑफ द टाइम मी असे नॅचरल मेकअप लुक करत असते की मला थोडंसं मिनिमल कव्हरेज हवंय, सटल कव्हरेज हवंय, तर मी दोन्ही पण असे कॉम्पॅक्ट पावडर यूज करते. आणि हे जे HD पावडर आहे जे असं याचा यूज आपण पोर मिनिमाइज करण्यासाठी करतो. स्पेसिफिक एरियाजमध्ये हे फक्त यूज होतं. जसं की टी झोन्स आहे इकडे जिथे आपल्याला ओपन पोर्स आहे तिथेच. जेव्हा आपल्याला असं थोडंसं स्टुडिओमध्ये लाईटनिंग इफेक्ट द्यायचा असतो तेव्हा मेकअप आर्टिस्ट हे वाला पावडर यूज करता. इम्पॉर्टंट नाहीये, बट हे 2 जे पावडर आहेत ते इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे हे 2 कॉम्पॅक्ट पावडर इझी आहे, तुम्ही एव्हरीडे तुम्ही वापरू शकता. हे आहे बेसिक नॉलेज तुमचं लूज पावडर आणि कॉम्पॅक्ट पावडर मधलं. सो तुम्हाला व्हिडिओमध्ये काही डाऊट्स असतील तर कमेंट करून नक्की विचारा. साठी एवढंच. उद्या भेटूया. बाय.